हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला कधी कधी ते बोलावं असं वाटतं, चॅनल टू माय वेलकम. असं काहीतरी ते कोणीतरी एक फेमस झालं होतं ना, ते काहीतरी बोलून का ते वाक्य फेमस झालेलं. असो, आज मी आले माझ्या फेवरेट ठिकाणी दादरला. कारण दादरला एक हॉटेल आहे जे माझं खूप आवडतं आहे. बाय द वे त्याच्या आधी मी सांगते मी काय करते. माझ्यासोबत जे कोणी माझे फ्रेंड्स आलेत त्यांना मी दाखवते की तिथे आय थिंक श्रीकृष्ण लस्सी त्या दुकानाचं नाव आहे, जे छोटंसं आहे असं गल्लीसारखं, आणि त्यात लस्सी खूप कमाल मिळते तिकडे, म्हणजे अप्रतिम. मी त्यांना दाखवत होते की कुठल्या दुकानात ती लस्सी मिळते वगैरे, आणि ते म्हणजे मॉल समोरच आहे, सो कसं लक्षात ठेवायचं असं गाईड करत होते. मोठी मी गाईड करणारी. बाय द वे मी आले दादरच्या माझ्या फेवरेट आस्वाद हॉटेलला, जे माझं ऑल टाईम फेवरेट आहे, म्हणजे लिटरली ऑल टाईम. आणि खूप वेटिंग असतं, तुम्ही बघू शकाल. बघा तिकडे पण किती वेटिंगसाठी, म्हणजे वेटिंग आहे लोकांचं. अक्षरशः आम्ही पण जेव्हा नाव दिलं होतं की आम्ही इतके जण आहोत, तर त्यांनी आधीच सांगितलं होतं की 40 मिनटं 45 मिनटं लागते, अर्धा पाऊण तास. आणि कधी जर खूप असं काही म्हणजे फेस्टिवल असेल किंवा काही एकादशी, संकष्टी, अंगारकी चतुर्थी, तर मग त्या दिवशी तर म्हणजे 1-1.5 तास वगैरे वेटिंग असतं. आणि माझी बडबड बघा खूप चालू होती, खूप म्हणजे होतं की आता इतका वेळ थांबायचं पण आहे, बाहेर उभं पण राहायचं आहे, भूक पण लागली. आणि माझा अवतार बघून तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की मी अवतारच होते, कारण का आम्ही दिवसभर फिरून आलो होतो साधारण. आणि आम्ही चालत त्या दिवशी ट्रेनने वगैरे प्रवास केला होता. म्हणजे का खूप असं आम्हाला लांबच्या ठिकाणी पण जायचं होतं, आणि तिकडे म्हणजे गाडी घेऊन गेलो असतो तर म्हणजे अडकलो असतो ट्रॅफिकमध्ये बेकार. सो काय उगाचं फालतूचं सो तर मराठीत तर. आणि कधी अधूनमधून चुकून माझ्या तोंडून इंग्लिश शब्द निघाले तर मला माफ करा. तर आम्ही गाडी म्हणजे ट्रेनने जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण का मग ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. तर मग आम्ही म्हणून ट्रेनने गेलो आणि चालत फिरलो, कारण का दादरमधल्या गल्ल्यांमध्ये गाड्या नेण्यात वगैरे काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे आणि माझी खूप बडबड चालू होती अजूनही. बघा मी माझ्या लिटरली तुम्हाला कळत असेल की माझे सगळे फ्रेंड्स आहेत ते ऐकतच असतील, कारण का माझीच बडबड चालू आहे. आणि त्याचं कारण एक म्हणजे आमची ऑर्डर यायला पण वेळ होता, त्याच्यामुळे मला खूप भूक लागलेली, प्रचंड भूक. आणि मला खूप भूक लागते ना, तेव्हा माझे एकतर 2-3च प्रकार होतात. एकतर मी खूप शांत बसते, अजिबात बोलत नाही, किंवा मग माझी खूप चिडचिड होते, किंवा मग मी खूप बोलते. या 3पैकी एक काहीतरी होतं. तर ते एक चालू होतं, खूप बडबड करणं. आणि बाकी तुम्ही इकडचा ॲम्बियन्स बघू शकाल किती छान आहे हॉटेलचा. आणि सगळं स्टाफ पण खूप छान आहे, तुम्हाला छान ट्रीट करतात. इवन आम्ही ज्या काही गोष्टी ऑर्डर केलेल्या त्याच्यात एक अतिशय उगाचची एकच गोष्ट आम्ही ॲड केली होती. तर त्यांनी विचारलंसुद्धा की तुम्हाला एवढं जाणार आहे का. कोण विचारतं, म्हणजे एखादा म्हणाला असता हॉटेलवाले किंवा स्टाफ मेंबर, हां ठीक आहे घेतात ते घेऊ दे ना, आपलाच फायदा आहे. पण त्यांनी विचारलं की तुम्हाला हे जाणार आहे का. आणि मग आमच्याच लक्षात आलं की आम्ही का मागवतो. मग आम्ही त्यांना म्हटलं ही एक डिश कमी करा, लागली तर आम्ही सांगतो. सो असं होतं. त्यामुळे माझी जशी ब्लॉगमध्ये बडबड चालू असते, तुम्हाला जे काही मी असं सांगून एक्स्ट्राचं वगैरे पकवत असते, तशी हे मी बघा माझ्या मित्रमैत्रिणींना कशी ऐकवते. आणि माझीच एकटीची बडबड चालू आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल, कारण का मी एवढी बोलते. तुम्हाला वाटतं आहे की समोरच्याला मी बोलायला चान्स दिला असेल आयुष्यात. नाही, असं सगळं आहे, तर काय चालायचंच. आणि अशा प्रकारे फायनली आमची ऑर्डर आलेली होती. ती म्हणजे मी तुम्हाला दाखवते. एक होती पिठलं भाजी भाकरी, आणि भाजी म्हणजे हे वांग्याचं आपलं भरलं वांगं, आणि त्याच्याबरोबर ते त्यांनी छान ठेचा, लोणी आणि डांगर पीठ, जर तुम्हाला माहिती असेल तर ते देतात. आणि ते तांदळाची आणि ज्वारीची भाकरी, हे होतं मस्त गरमागरम थालीपीठ लोणी टाकून. आणि बरोबर मस्त दही दिलं होतं त्यांनी, गोड दही. पाणी सुटलं आहे तोंडाला, मला बोलताना पण आता पाणी सुटलं आहे. आणि ते होते मस्तपैकी आपल्या कोकणातले घावण आणि काळ्या वाटाण्याची उसळ, आणि ते नारळाचं गोडं दूध. आणि हे नंतर मागवलं होतं मसाले भात, त्याच्याबरोबर ताकाची कढी. आणि तो जो साईडला होता तो आय थिंक कुर्मा टाईपच होता, कारण का त्या मिक्स भाज्या होत्या, आणि पापड मस्तपैकी. कमाल. आणि इथे आस्वादला तुम्ही गेल्यावर
तुम्ही कुठलाही पदार्थ खा, मी बेटलावून सांगू शकते, कुठलाही पदार्थ खा, मागवा, अप्रतिम कमालच लागतो तो. आणि महाराष्ट्रीयन कुठलाही पदार्थ तुम्ही मागवा तो छानच लागतो म्हणा. आणि आधीचे व्हिडिओ मी खातानाचे नाही दाखवले, कारण की इतकी भूक लागली होती की मी ते राहून गेलं शूट करायचं आणि मी खाण्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि जे शूट करत होते त्यांना म्हटलं पटापट शूट करा, मला खायचं आहे. आणि नंतर लास्टला मागवलं होतं स्वीट कॅरमल कस्टर्ड, माझं फेवरेट. तुम्हाला माझ्या रिॲक्शनवरून आता लक्षात आलं असेल कसलं कमाल होतं. कारण की ना प्रत्येक ठिकाणचं कॅरमल कस्टर्ड एवढं सुंदर असं छान नाही लागत. काहीच ठिकाणांचं असतं जे छान लागतं. खरं तर मला इथे मोदक खायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली तो संपला होता त्या दिवशी. मला कॅरमल कस्टर्डवर काम चालवावं लागलं, पण हे वर्थ आहे. इकडचं कॅरमल कस्टर्ड खाणं वर्थ आहे. आता माझे जे दादरचे फ्रेंड्स असतील आणि ते जे माझा व्हिडिओ बघितल्यावर मला शिव्या घालणार आहेत, कारण का त्यांचं म्हणणं की अजूनही अशी काही ठिकाणं आहेत दादरमध्ये जिकडे असे महाराष्ट्रीयन पदार्थ छान मिळतात. सो मी आता त्यांना सांगणार आहे, जर मला शिव्या घातल्या तर मला नेक्स्ट टाईम तुम्ही तिकडे घेऊन जा प्लीज, अजिबात नखरे नको आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे बिल दिलं होतं ते असं छान अशा ह्याच्यामध्ये आणून दिलं होतं आतमध्ये. सो येस असं आहे. आणि मग खाल्ल्यानंतर झालं, निघालो होतो. खा खाल्ल्यानंतर चालायचे पण वांदे होते, चालवत पण नव्हतं. सो येस, लाईक करा, शेअर करा आणि खूप सबस्क्राईब करा आणि आपल्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका आठवणीने. ओके, क्लिक करा आणि आस्वादला जाऊन नक्की खा आणि आस्वाद घ्या.